श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक जगत विख्यात आहे. त्यातला तिसरा श्लोक आपल्या समोर सादर करतो आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. रामदास स्वामी मनाला उपदेश करतात आहे की हे सज्जन मना, सकाळी रामाचं नावाचं चिंतन करत जा. आता राम नामाचं चिंतन करायचं आणि दुसऱ्या ओळीत म्हणतात पुढे वैखरी राम आधी वदावा. राम आधी वदावा. वैखरी, आता वैखरी म्हणजे काय? वाणीचे एकूण 4 प्रकार आहेत, ते तुम्हाला खाली दिसतात आहेत आणि प्रत्येक प्रकाराचं वैशिष्ट्यही त्या ठिकाणी दिलेलं आहे. वैखरी हा पहिला प्रकार आहे. अत्यंत स्थूल स्वरूपाची वाणी म्हणजे वैखरी वाणी. आपण जे कंठाने बोलतो आणि जे इतरांना कानाने ऐकू येतं ती वैखरी वाणी आहे. रामदास स्वामींचं वैशिष्ट्य असं आहे की ते सांगतात की राम नामाचं चिंतन करत जा. म्हणजे तोंडानी राम नामाचा जप करण्याच्या आधी मनाने चिंतन करणे रामदास स्वामींना अपेक्षित आहे. आणि असं केल्यामुळे सदाचारी व्यक्ती तयार होतो. सदाचार हा कधीही सोडू नये असं म्हटलेलं आहे. आणि जो सदाचारी असतो, जो सदा राम नामाच्या चिंतनामध्ये असतो, जो मुखाने राम नाम बोलतो, तो मनुष्य जनांमध्ये, लोकांमध्ये धन्य होतो. वाणीचे इतर प्रकार मध्यमा, पश्यंती आणि परा याचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी दिलेले आहे आणि ते तुम्ही अभ्यासू शकता. त्यामुळे त्याचं विवरण या ठिकाणी करत नाही. धन्यवाद.